या संघाकडनं गोलंदाजी मार्कवर राकेश बाविस्कर यांना मात्र इकडे आता पाचारण केलं गेलंय. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर सागर सपकाळे जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. टीम जय शंभू नारायण यांच्या वतीने आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर गौरव कोळी. आजच्या दिवसातली मात्र ही दुसरी मॅच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते. या आधीचा सामना सैंदाने सुपर किंग्सने 6 विकेटने आपल्या नावावर केला. या मॅचमध्ये काय होत आहे आणि काय नाही हे मात्र आपल्याला इकडे पाहायचं आहे. चला, विनंती राहील सामना मात्र लवकर सुरू करा, वेळ जास्त वाया घालवू नका. दोन्ही टीम्सला विनंती सूचना आहेत. 10 षटकांची मात्र ही मॅच आहे. जय बालाजी संघावर देखील मात्र खाशा नजरा लागलेल्या आहेत. त्यांना देखील मात्र विजयाचा शोध असेल. दुसरीकडे जय शंभू नारायण देखील प्रयत्न राहील विजयाच्या. पहिला चेंडू पहिलं षटक घेऊन मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राकेश बाविस्कर पहिलं षटक घेऊन. चला, वेळ वाचवायचा, सामना सुरू करा. यावेळेस मात्र काय पहिला चेंडू नक्कीच ऑफस्टिकचा मारा इकडे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र सुरुवात होत असताना नवीन चेंडूने मात्र सुरुवात केली आहे राकेश बाविस्कर यांनी. या सामन्यामध्ये सुरुवातीच्याच पॉवर प्ले षटकांमध्ये नजरा आहेत त्यांच्यावरती. स्ट्रायकर यांना फलंदाज तयार. पुढचा चेंडू राकेश बाविस्कर गोलंदाजी मार्कवर. वेगात टाकलाय, कट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क मात्र इकडे कुठलाच खास होत नाहीये. सातत्याने जर बघितलं तर चेंडू मात्र बॉल टू कीपर, बॉल टू कीपर. 2 चेंडू इकडे मात्र निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले सागर सपकाळे यांच्या विरोधात. सातत्याने जर बघितलं तर 2 चेंडू इकडे निर्धाव टाकले गेलेले. चांगली कसलेली लाईन अँड लेंथ पकडून मात्र गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर राकेश बाविस्कर. जय शंभू नारायण वर्सेस जय बालाजी. यावेळेस मात्र टॅप अँड रनची भूमिका. मागच्या दिशेने टॅप केलाय, गॅपला मात्र इकडे भेदलाय. चेंडू मात्र सर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एफर्ट मात्र तिकडे चांगला पाहायला मिळाला. धावत स्वरूपी जर बघितलं तर या 2 धाव्यांच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. बॅकफुटरनं फटका खेळून दिला होता क्षेत्ररक्षक. खाशी वेगात मात्र तिकडे चेंडूवरती आले. तोपर्यंत 2 धावा इकडे मात्र पळून काढलेल्या आहेत. 2 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ द सध्याच्या घडीची स्थिती आहे. डावाचं पहिलं षटक सुरू आहे. फुलाल्यांचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट फक्त ढकललाय आणि इथे देखील मात्र एक धाव मिळून जाईल. इथे देखील एक धाव मात्र मिळून जाईल. फुलाल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट फक्त ढकलण्याचा प्रयत्न. मानस सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. 3 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागतात आहे. डावाचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत इकडे झालेला आहे. 3 धावा पहिल्या 4 बॉलमध्येच येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. गौरव कोळी डावखुरे हाताचे खेळाडू. स्ट्रायकर एंडला पुढचा चेंडू. फुलाल्यांचा बॉल त्याला मात्र कन्वर्ट केलाय आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. राकेश बाविस्कर यांना मात्र इकडे यश मिळत आहे. गौरव कोळी गोल्डन डकचा शिकार. पहिल्याच बॉलवर बिगिट करण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र बाद झालेत. फुलाल्यांचा बॉल होता, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा तिकडे मात्र प्रयत्न मानस आणि तो प्रयत्न मात्र इकडे फसलाय. राकेश बाविस्कर यांना यश मिळत आहे. OUT फलंदाज बाद. धक्का मात्र इकडे लागत असताना तीनच्या स्कोरवरती इकडे मात्र पहिला धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1.
डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना तत्पूर्वी जर बघितलं तर षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये की पूर्ण झालंय. 1 ओव्हर 3 रन 1 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 1 ओव्हर 3 रन 1 गडी बाद. पहिलं षटक इकडे मात्र पूर्ण होत असताना 1 ओव्हर 3 रन 1 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवर राकेश बाविस्कर यांनी मात्र पहिल्याच षटकात आपण बघतोय यश मिळवलंय. विकेट मात्र जी आहे ती मिळवली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेंद्र सोनवणे यांना मात्र आता फलंदाजीसाठी पाचारण केले गेलंय. जागा बनवत मारण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र काय पायावर टाकलाय बॉल. क्षेत्ररक्षक मात्र डीप स्क्वेअर लेगला आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढेल. 4 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर काढू लागतात आहे. 4 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 ही मात्र स्थिती आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फटका मात्र इकडे हवे. क्षेत्ररक्षक येत आहे बॉलच्या खाली. धक्का मात्र लागतोय दुसरा. हितेंद्र सोनवणे इकडे मात्र स्क्वेअर लेगला झेल देऊन बाद झालेत. 4च्या स्कोरवरती दुसरा धक्का. फलंदाज बाद. रितेशला मिळतीये पहिली विकेट. चारच्या स्कोरवरती हा मात्र दुसरा धक्का इकडे मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र बाद राहणार आहेत. धक्क्यावर धक्के सध्याच्या घडीला मात्र लागतात आहे. डाव इकडे मात्र आपल्याला ढासळताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. नक्कीच जय बालाजी संघ देखील मात्र जर फायनल जिंकतोय तर इकडे मात्र आम्हाला कळवलं गेलं की जय बालाजी संघाच्या खेळाडूंना देखील मात्र एका चांगल्या टूरवर संघ मालकांच्या वतीने घेऊन नेलं जाणार आहे. आमचे ऋषी भाऊ आम्हाला इकडे ती अपडेट देत असताना आम्हाला पहिले हे कळवायचं हुप पहलवान या संघाची देखील मात्र चांगलीच धुराकाल ऋषी यांनी रात्रीच्या सत्रात सांभाळली होती. हलक्या हाताने यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र काय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश सोनावणे जे मात्र दाखल झालेले आहेत. जागा बनवत मारण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरची धाव. रन संख्या 5 रन 2 गडी बाद. 5 for 2. यावेळेसही जर बघितलं तर लॉंग लेगला क्लिअर केलाय. चांगली बॅटिंग आकाशच्या माध्यमातून इकडे मात्र चौकार येतोय. रन संख्या 4 धावांच्या मदतीने वाढते. या चौकाराच्या मदतीने 9 धावा स्कोर कार्डवर. अतिशय सुंदररित्या बनवून मारला हा फटका. फिल्डर मात्र चेंडूच्या मागे आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. वेलकम बाउंड्रीज. रन संख्या 9. फुलल यांचा बॉल पायाचा वेध घेतला.
धावस्वरूपी मात्र तिकडे फ्लाइंग स्लिपला खेळाडू जोपर्यंत चेंडूला अडवतात आहे. अजून एक निर्धाव चेंडू मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार जर सोडला तर बाकी षटक चांगलं राहिले, कारण की विकेट देखील मात्र रितेशला या षटकात मिळताना आपण बघितलेली आहे. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 9 वरती 2 स्कोर. शेवटचा बॉल यावेळेस मात्र भिरकावून लावलाय बॉल. क्रॉस बॅटेड फटका. तिकडे मात्र कुठलीच संधी नाहीये चेंडू अडवण्याची. षटक मात्र या चौकाराच्या मदतीने पूर्ण होणार आहे आणि तब्बल 2 षटकांच्या अखेरीस रनसंख्या जाऊन पोहोचते 13च्या स्कोरवर. 2 ओव्हर 13 रन 2 गडी बाद. 2 ओव्हर 13 2 गडी बाद. टीम जय शंभू नारायण. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर योगेश यांना मात्र आता 5 रन केले गेले. रितेशच्या मागच्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. एक गडी देखील त्याने बाद केला होता. पहिल्या दोन्ही षटकांमध्ये पॉवर प्लेच्या आपण बघतो 2 विकेट मिळालेल्या आहेत टीम जय बालाजीला. एक राकेश बाविस्कर यांनी टिपवली आहे, एक जर बघितलं तर रितेशने पटकावली आहे. यावेळेस मात्र रडारच्या बाहेर बॅट चालवण्याचा प्रयत्न, बट संपर्क ते मात्र कुठलाच खास नाही. सरळ मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर कीपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने षटकाची होती सुरुवात. स्लॅश करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र कडे रन संख्या मात्र इकडे वाढेल.
चला मॅच. हॅलो हॅलो. चेक 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 चेक. येतोय. चेक 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 चेक. यस 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 वाढवा. चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. षटकार दरम्यानच्या काळात स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर या 6 धाव्यांनी रन संख्या मात्र वाढतीये. क्रॉस बॅटेड फटका डीप स्क्वेअर लेगच्या वर्ण हवाई सफर घडवत सरळ मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. आणि 7 धावेचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना या 6 धाव्यांनी जर बघितलं तर नक्कीच रन संख्या आपण बघू शकतो 27 वर जाऊन पोहोचतीये. टीम जय शंभू नारायण या संघाची चांगली पार्टनरशिप आकाश सोनवणे आणि सागर सपकाळे यांच्या दरम्यान. याही वेळेस हवाई मेल बॅक टू बॅक. इकडे मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, हालाकी प्रयत्न तिकडे बाउंड्री लाईनवर चांगलाच पाहायला मिळाला. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता, त्याला मात्र तिकडे भिरकावून लावलं. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकतो. षडफ गुडलेनचा बॉल डीप मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न लाजवाब होते, बट चेंडू सरळ सीमारेषा पार. रन संख्या 33. बॅक टू बॅक 2 6. 33 वर 2 स्कोर. शेवटचा एक बॉल यायचा बाकी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आता मात्र फटका फसतोय. हालाकी क्षेत्ररक्षक तिकडे मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील, चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. 2 षटकार 1 चौकार महागडं षटक. आणि या षटक समाप्तीच्या इशाऱ्यावर जर बघितलं तर नक्कीच 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इकडे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल्लर यांचा बॉल होता, डाऊन दी ग्राउंड मात्र खेळून दिला गेला. रन संख्या मात्र इकडे वाढलेली आहे. सदोतीस वर 2 स्कोर. 37 for 2 आफ्टर 4. धावसंख्या मात्र सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर स्थिर आहे. पाचव्या षटकाला इकडे मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. योगेश सोनावणे यांना मात्र इकडे गोलंदाजी बाहेर करून आता पाचारण केले गेले. एका धावेच्या मदतीने या षटकाला मात्र इकडे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 38 वर 2.
आकाश सोनवणे यांनी मात्र मागच्या षटकात चांगलीच बॅटिंग केली होती. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या माध्यमातून टीमची रनसंख्या 38. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. पंच मात्र आमच्या दिशेने वळतात आहे. दोन्ही हात समांतर आणि पंचांचा इशारा. इकडे मात्र आता मिळेल 1 धाव अवांतर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या चालली आहे 39च्या स्कोरवर. 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहे या षटकात. याही वेळेस ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. हलक्या हातांनी मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर सरळ चेंडू मात्र बॉलर टू कीपर जात असताना 39वर 2 स्कोर सध्याच्या घडला. 39-2. 10 षटकांचा मात्र हा सामना आहे. आतापर्यंत मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी केली आहे. धावाही बनवल्यात, विकेटही मिळवल्यात. इकडे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील प्रयत्न मात्र असफल ठरतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 39वर 2 स्कोर. $39-2. अजून एक वेळेस चांगला चेंडू योगेश सोनवणे यांच्या माध्यमातून. मागच्या षटकात जरी धावा आलेल्या असल्या तरी काय झालं, या षटकात मात्र नक्की शांत ठेवण्यात यश मिळालंय गोलंदाजाला. सातत्याने आपण बघतोय फॉलो केलं जात आहे आणि ज्या रीती इकडे गोलंदाजी केली जाते अतिशय प्रभावशाली मारा त्यांच्या माध्यमातून जो की आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायची बाकी. 39वर 2 स्कोर. डावाचं 5वं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. अजून एक चांगला चेंडू. चला मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. 2 धावा केवळ आणि केवळ या षटकात आल्यात योगेश सोनवणे यांच्या. लाजवाब गोलंदाजी. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 39-2. 39वर 2 सध्याच्या घडीची स्थिती आणि शेवटचा बॉल राहील आता मात्र या षटकातील हा. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर भंगाळे फार्माचे संचालक आदरणीय यतीन भाऊ भंगाळे यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि आयोजन समितीच्या वतीने यतीन भाऊ यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यानच्या काळात षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 5 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालाय आणि 5 ओव्हरच्या अखेरीस आपण बघू शकतो 40 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर आहे. 5 ओव्हर 40 रन 2 गडी बाद. 40-2 आफ्टर 5 ही मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीची स्थिती. अर्ध्या डावाचा खेळ इकडे पूर्ण झालेला आहे. जय शंभू नारायण आणि त्यांच्या विरोधात जय बालाजी या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र हा सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय. पाच षटकांच्या अखेरीस 40वर 2. 6वं षटक इकडे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजाला दिलं जातं हे बघण्यालायक राहील, कारण की आतापर्यंत तरी 50-50 कामगिरी आहे. गोलंदाज असो फलंदाज असो.
चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. खेमराज तायडे यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्गवर पाचारण केलं जात आहे. विकेटच्या शोधात खेमराज तायडे त्यांच्याकडे जर बघितलं तर वेगही आहे, त्यातल्या त्यात जर बघितलं तर चेंडूला वळण देण्याची क्षमता देखील आहे. आज बघूयात खेमराज मैदानाच्या आतमध्ये काय कमाल करतात आहे. 6वं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर आलेत खेमराज. रनसंख्या 40वर 2. यावेळेस मात्र काय डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने येऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक मात्र मिस होतीये. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की केला जातोय. अवांतरच्या स्वरूपात धाव मात्र वाढणार आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकता कदम ताल करत समोरच्या दिशेने आले होते. लेग स्टिक सोडत मात्र चेंडू कीपरच्या दिशेने गेला आणि व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरची धाव जुडेल. यावेळेस स्विंग केला आहे डीप स्क्वेअर लेगला मात्र खेळाडू येणार. चेंडूला तिकडे अडवतात आहे आणि तोपर्यंत जर बघितलं तर अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर निर्धाव चेंडू जे मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेलेत. रनसंख्या मात्र 41वर 2. डावाचं 6वं षटक प्रगतीपथावरती. यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने फटका. फिल्डर मात्र येत आहे बॉलवरती. तोपर्यंत आपण बघू शकतो एक धाव इथे देखील पळून काढली जाते. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जात असताना 42वर 2. यावेळेस काय मागच्या दिशेने गॅप आहे तिकडे. सरळ मात्र चेंडू 1-2 का 4 बॉल सीमा पार आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोअर कार्डला इकडे मात्र वाढ होत असताना टो एंडला लागला मात्र इकडे फटका आणि धावस्वरूपी जर बघितलं तर या 4 धावांच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता होऊ लागली आहे. 46वर 2 स्कोर. शेवटचे 2 बॉल. याही वेळेस मागच्या दिशेने कलात्मकरित्या अलॉंग दी कार्पेट फटका खेळला गेला. एक धाव इकडे मात्र मिळेल. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना 47वर 2 स्कोर. शेवटचा 1 बॉल मात्र इकडे यायचा बाकी. आता लास्ट बॉल टू गो. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर बंगाळे फार्माचे सर्व यतीन भाऊ बंगाळे यांची मात्र सकाळच्या सत्रात आपल्याला इकडे उपस्थिती लाभली आहे. एक दानशूर आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व त्यांचा मात्र आयोजन समितीच्या माध्यमातून स्वागत सत्कार जो केला जातोय. बंगाळे फार्माचे सर्व आहेत बट क्रिकेटसाठी खास प्रेम त्यांचा आहे आणि कोळी समाजाच्या या स्पर्धेसाठी जे काही योगदान त्यांनी मात्र दिलंय ते मात्र फार उल्लेखनीय. तर नक्कीच साहेबांचा देखील इकडे स्वागत सत्कार आयोजन समितीच्या माध्यमातून जो की केला जातोय आणि यतीन दादा यांचं देखील मात्र आम्ही धन्यवाद मानतो. एक जबरदस्त क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर सौजन्य सहकार्य जे मात्र आपल्या या KCLच्या स्पर्धेला लाभलंय आणि त्यासाठी मात्र आम्ही यतीन भाऊ यांचा आयोजन समिती कोळी क्रिकेट लीग यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद मानतो. आणि नक्कीच मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. कारण की कोणत्याही स्पर्धेसाठी आपण बघतो एक सौजन्याची भूमिका बजावणं ही काय मात्र छोटी मोठी जिम्मेदारी नसते आणि ती जिम्मेदारी मात्र त्यांनी या स्पर्धेत घेतलेली आहे. क्रिकेटच्या प्रेमाखातीर, कोळी समाजाच्या प्रेमाखातीर आणि त्यांचा देखील आम्ही आयोजन समितीच्या वतीने धन्यवाद मानतोय. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू करूयात. 6 ओव्हर 53 2 गडी बाद. 53 for 2 आफ्टर 6. पुढच्या षटकात आपण बघतोय कार्तिक कोळी यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलं होतं. नो बॉल इकडे मात्र गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये जो की दिला गेला आहे आणि नवीन गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत कोळी आले आणि फ्री हिटचा बॉल सागर सपकाळे यांच्या बॅटमधून हवाई सफरसाठी थोडासा आखूड टप्प्याचा बॉल टाकला. त्याला मात्र चांगल्यारीत्या रीड केलं आणि
जागा बनवत असताना फटका मात्र सरळ डीप स्क्वेअर लेगच्या वर्ण सीमा रेषा पार. हवाई फायर, हवाई मेल, 6 धावा षटकार, सिक्सर. 60 वरती 2 स्कोर. या षटकाराच्या मदतीने अतिशय सुंदररित्या इम्प्रोव्हायझेशन इकडे मात्र दाखवलं. आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर आपण बघू शकतो स्कोर कार्ड मात्र उसळी घेतोय 60-2. अजूनही जर बघितलं तर तब्बल 23 बॉलचा खेळ या डावात यायचा बाकी आहे. बट ज्यारित्या इकडे जय शंभू नारायणची टीम खेळती एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करते टीम. जय बालाजी या संघाला मात्र कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. टप्प्याचा बॉल, हा देखील चेंडू डीप मिड विकेटच्या वर्ण. इकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अनिकेत कोळी यांना मात्र इकडे मिळते विकेट. ईट का जवाब पत्थर से, फलंदाज बाद. धावसंख्या मात्र इकडे सिंगलच्या मदतीने वाढत असताना 61 वर 3 स्कोर. 7वं षटक मात्र इकडे सध्याच्या घडल्या प्रगतीपथावरती 61 वर 3. फुलाल्यांचा बॉल, खोलो टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. 2 बॉल मात्र या षटकातील अजूनही यायचे बाकी आहेत. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. 7 धावा या षटकात येताना चक्के आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 61 वर 3 स्कोर, 61-3. यावेळेस मात्र टप्प्याचा बॉल, त्याला करून दिलाय मागच्या दिशेने. लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये हा चौकार येईल. इव्हेंटफुल षटक राहिले. नो बॉल, मग षटकार, मग विकेट, त्याच्यानंतर सिंगल्स, आता मात्र चौकार. खूप काही पाहायला मिळालं या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपल्याला. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. हाताशा स्पर्श घेत मात्र चेंडू फार वेगात मागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. याही वेळेस मात्र मागच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट एक धाव मिळते. षटक मात्र या एका धावेच्या मदतीने पूर्ण होईल. तर 7 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 7 ओव्हर 66 रन, 7 ओव्हर 66 रन, 3 गडी बाद. 66 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3 आफ्टर 7. 66 वर 3, 7 षटकांच्या अखेरेस. फुलाल्यांचा बॉल, मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड, बॅटची कड, बॅटची कड, नो बॉलचा इशारा आणि चौकार. नो +4. आणि वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र रेफरलची मांग मात्र फिल्डिंग टीम कडनं केली जाते. वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये हा रेफरल जो आहे तो मात्र मागितला गेलाय. सरळ मात्र मागच्या दिशेने चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. नो बॉल इकडे मात्र निर्णय येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. इट्स अ नो बॉल.
यावेळेस मात्र बिगिट करण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र फटका सरळ समोरच्या दिशेने सीमा रेषा पार. 6 धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्यांनी पाहायला मिळतोय. रन संख्या मात्र इकडे वाढतीये. खेमराज तायडे यांच्या विरोधात मात्र इकडे हल्ला चढवला गेलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर फुलवल्यांचा बॉल त्याला कन्वर्ट करत असताना रन संख्या मात्र वाढली आहे. सिक्सर 6. 81 वर 3 स्कोर. डावाचं मात्र हे 8वं षटक सध्याच्या घडल्या प्रगतीपथावरती. आकाश सोनवणे यांचं याच फटक्याबरोबरने अर्धशतक देखील मात्र पूर्ण होतंय. 26 बॉलमध्ये 51ची खेळी. जय शंभू नारायण संघाकडनं जबरदस्त बॅटिंग करत असताना आकाश सोनवणे सुरुवातीपासनं याही वेळेस स्लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फटका हवेत आणि फटका मात्र इकडे फसेल. परतावं लागेल आकाशला. अर्धशतक नक्कीच झळकावलं. पुढच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 81 वर 4 फलंदाज बाद. वर 4 स्कोर. 3 बॉल यायचे बाकी आहेत आता या षटकातले. चला न्यू बॅटर थोडीशी घाई करा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट. 1 धाव तिकडे मात्र मिळून जाईल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना फुलल्यांचा बॉल एका धावेने तिकडे मात्र कन्वर्ट केला गेलाय. एका धावेच्या मदतीने धावा संख्या इकडे मात्र वाढेल. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो. ब्याऐंशी. यावेळेस मात्र बॅकफुटवरनं फटका खेळला. 83 वर 4 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. निलेश शंखपाळ जे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नुकतेच जर बघितलं तर SRPF मध्ये देखील मात्र त्यांची सिलेक्शन झालेलं आहे आणि दरम्यानच्या काळात मात्र त्यांची विकेट येते. निलेशला मात्र इकडे परतावं लागेल. बट जे सिलेक्शन त्यांचं वैयक्तिक आयुष्यात SRPF मध्ये झालंय त्यासाठी कोळी क्रिकेट लीग यांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी देखील निलेश शंखपाळ यांना मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. 8 षटकांचा खेळ पूर्ण आहे. 8 षटकांच्या अखेरीस 83 धावा इकडे मात्र स्कोर काढवे लागताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानच्या काळात आपण बघू शकतो ज्या रीत्या इकडे विकेट आली. निलेशला मात्र इकडे क्लीन बोल्ड व्हावं लागलंय. फलंदाज बाद. चला 8 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 83 वर 5 स्कोर. 10 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने आतापर्यंत तरी धाव संख्या बनताना आपण बघितलेली आहे स्कोर कार्ड वरती. शेवटचे 12 बॉल मात्र यायचे बाकी आहेत. आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ इकडे मात्र यायचा बाकी आहे. 83 फॉर 5. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. गोलंदाजी मार्कवर राकेश बाविस्कर आता मात्र पुढच्या षटकात. यावेळेस मात्र खडे खडे समोरच्या दिशेने उडवलाय बॉल आणि जातोय चेंडू सीमा रेषा पार. पंचांचे दोन्हीही हात आकाशात आणि त्यांच्या माध्यमातून इशारा इकडे 6 षटकार. खडे खडे डायरेक्ट सीमा रेषा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन संख्या मात्र वाढतीये या 6 धाव्यांच्या मदतीने. सिक्सर स्कोर कार्डवर जुडतोय. 6 धाव्यांच्या मदतीने आपण बघू शकतो 89 वर 5 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे.
राकेश बाविस्कर यांच्या विरोधात मात्र इकडे मोर्चा खोलला गेलाय. 89 वर 5 स्कोर. याही वेळेस बॅक टू बॅक हिट्स 2-2. राकेश बाविस्कर यांच्या विरोधात मात्र सध्याच घडला तिखट प्रहार प्रदीप सपकाळे यांच्या माध्यमातून. हा देखील चेंडू आपण बघू शकतो फुलल यांचा होता, चांगल्यारीत्या बॅटवरती घेतला, त्याला मात्र कन्वर्ट केलं गेलं. हवाई सफर मात्र चेंडूची घडवली गेली, चेंडूची केली गोटी, चेंडू गेला सीमा रेषा पार आणि त्यांच्या माध्यमातून इशारा कळवला गेलाय 6 षटकार. इट्स अ 6, इट्स अ मॅक्सिमम 95 फॉर 5. 95 वर 5 स्कोर. अजून एक फटका एका हाताने आणि इकडे मात्र झेल घेतला गेला आहे. राकेश बाविस्कर 2 षटकार आल्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक. आउटसाइड दी ऑफचा बॉल होता, त्याला मात्र इकडे भिरकावण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसताना पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकतो. चांगला झेल, चांगला झेल आणि फलंदाज मात्र बाद होतील. OUT आउट, वे बॅक टू डग आउट. 2 षटकार आले बट तिसऱ्या चेंडूवरती उत्तर दिलंच. 95 वर 6वा धक्का 95 फॉर 6. फलंदाज बाद आहे. उलट तिकडून त्याला सावली त्या साईडनी सगळे माहिती का. धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र आपण बघू शकतो डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात मात्र होत असताना पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल मात्र इकडे यायचे बाकी या षटकातील. वर 6 स्कोर 95 फॉर 6. 8 बॉल यायचे बाकी आहेत. राकेश बाविस्कर बघा 2 षटकार जरी आले तरी स्पेल इकॉनॉमिकल आहे. 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आपल्या स्पेलमध्ये. 2 विकेटही त्यांनी मिळवल्यात. फुलाल्यांचा बॉल, त्याला मात्र आडव्या बॅटने क्रॉस बॅटरीत्या खेळण्याचा प्रयत्न, बैठक मारण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र कुठलाच होणार नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाणार आहे आणि बघू शकतो आपण सध्याच्या घडीची स्थिती 95 वर 6 ही मात्र स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 95 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 6. डावाचं मात्र 9वं षटक. चला षटक समाप्तीचा इशारा. तत्पूर्वी जर बघितलं तर 9 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 9 ओव्हर 95 6 गडी बाद. 9 ओव्हर 95 6 गडी बाद. 95 फॉर 6 आफ्टर 9. वर 6. यावेळेस मात्र काय आउटसाइड दी ऑफचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढताना पाहायला मिळते. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकतो बाहेरचा बॉल जशास तसा मात्र कीपरच्या हातात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र काही खासा संपर्क होत नाही. आता डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. निर्धाव चेंडू इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळाला.
98 वर 6 आहे स्कोर. 4 बॉलचा खेळ यायचा बाकी. रिव्हर्सचा फटका, इथे देखील चेंडू मात्र बॉलर टू कीपर. डॉट बॉल इकडे मात्र येत असताना 98 वर 6, 98 फॉर 6. 2 बॉल यायचे बाकी आहेत. सुभाष एकीकडे आत्तापाई खाते उघडू शकलेले नाही आहेत. चला, धावस्वरूपी एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. 99 वर 6 आहे स्कोर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. किशोर सपकाळे आणि शेवटच्या बॉलला इकडे मात्र डीप मिड विकेटच्या क्षेत्रात अलॉंग दी कार्पेट ढकलून दिला गेला. एक डाव मात्र मिळाली आहे आणि एका धावेच्या मदतीने डाव इकडे पूर्ण झालाय. तर 10 षटकांच्या अखेरीस 100 धावा या मात्र स्कोर कार्डवर आहे जय शंभू नारायण JSN या संघाच्या. आणि टार्गेट मात्र ठेवलंय 101चं जय बालाजी समोर. तर चला, विनंती आहे लवकरात लवकर आपले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, क्षेत्ररक्षण लावायचंय. पंचांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेर येऊन जा. 10 षटकांच्या अखेरीस 100 लागलेले आहेत. 101चं टार्गेट.
नाणेफेकीचा कौल इकडे मात्र केला जाईल. बट तत्पूर्वी जर बघितलं तर 56 नॉट आउट संघाच्या सर्व खेळाडूंचा स्वागत सत्कार जो मात्र इकडे मुख्य मंचावरती पार पडतोय. चला दुसऱ्या डावाला इकडे मात्र सुरुवात होईल. चला सोनवणे वॉरियर्स आणि 56 नॉट आउट या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी यायचं आपण. सोनवणे वॉरियर्स आणि 56 नॉट आउट दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. रन संख्या मात्र इकडे सध्याच्या घडीला आपण बघतोय 100 स्कोर कार्डवर लावली गेली. 101 चा मात्र पाठलाग राहील आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये राकेश बाविस्कर आणि मनीष तायडे यांची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 60 बॉलमध्ये विजयासाठी 101 ची गरज. गोलंदाजी मार्कवर गौरव. पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न आहे राकेश बाविस्कर यांच्या माध्यमातून. तोपर्यंत मागे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना हलक्या हाताने फक्त टॅप अँड रनची भूमिका तिकडे मात्र बजावली आणि धावास्वरूपी एका धावेच्या मदतीने खातं मात्र इकडे सुरू झालंय. धावाचं पहिलं षटक गौरव कोळी. याही वेळेचा बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न इकडे मात्र आपण बघू शकतो. निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. याही वेळेस चांगला चेंडू टप्पा घेतल्यानंतर जर बघितलं तर उसळी तिकडे मात्र चांगल्या प्रमाणावर पाहायला मिळाली. सरळ मात्र चेंडू निर्धाव स्वरूपात बॉलर टू कीपर जातोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त एक धाव आलेली आहे. या षटकात 57 बॉलमध्ये 100 ची गरज. यावेळेस मात्र उडवलाय बॉल मनीष तायडे यांच्या बॅटमधनं इकडे मात्र एअर स्ट्राईक आवाज पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. सिक्सर षटकार. चला सोनवणे वॉरियर्स आणि 56 नॉट आउट कॅप्टन टॉस साठी चला. शहानिशा इकडे मात्र केली जाते. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र आपण बघू शकतो तिसऱ्या पंचांची जी मात्र मदत घेतली गेली आहे. फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की दिला गेलाय. 6 धावांचा इशारा. SP पॅनलचे सर्व सुजितजी पांड्या यांच्या माध्यमातून रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढते. 7 धावा या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर. चला वॉरियर्स सोनवणे वॉरियर्स आणि 56 नॉट आउट. यावेळेस हलक्या हाताने टॅप केलाय मागच्या दिशेने. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. स्क्वेअर लेगला जोपर्यंत चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव इकडे मात्र येताना पाहायला मिळेल. रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 8 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर काढावं लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. चर्चा आहे सध्याच्या घडीला KCLची सगळीकडे. एकपेक्षा एक चांगले खेळाडू जे मात्र आपण बघतोय संपूर्ण जळगाव जिल्ह्यात इकडे मात्र दाखल झालेले आहेत. यावेळेस मात्र आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका. डीप मिड विकेट तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघू शकतो षटक मात्र इकडे पूर्ण होईल. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा इकडे मात्र स्कोर काढाव्या लागल्यात. 1 ओव्हर 9 रन बिनगडी बाद ही मात्र स्थिती आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत. 54 धावा पाहिजेत. 92. 54 बॉल 92 ची गरज. एक ओव्हर 9 रन. गोलंदाजी मार्कवर जर बघितला तर पुढच्या षटकात हितेंद्र सोनवणे यांना मात्र आता इकडे पाचारण केलं जात आहे. यावेळेस काय रडारच्या बाहेर आहे खासा. सुशांत सर मात्र इकडे आम्हाला कळवता इट्स अ वाईड. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे सुजित सर तर दुसरीकडे सुशांत सर.
एकीकडे शांत आहे तर दुसरीकडे जीत आहे. याही वेळेस नक्कीच बघण्यालायक राहील पंचांचा निर्णय काय येतो आणि पंचांचा निर्णय इथे देखील शांत यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा येत असताना 2 अवांतरच्या धावा इकडे मात्र जुळतात आहे. म्हणजे आमचे पंच देखील बघा तुम्ही किती इंटरेस्टेड. एकीकडे जीत, दुसरीकडे शांत आणि इकडे मात्र थर्ड अंपायरच्या ह्याच्यात विनाश. 11 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राकेश बाविस्कर. टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट ऐकायला मिळतोय आणि चेंडू मात्र सरळ जातोय सीमा रेषा पार. पंचांच्या वतीने इशारा. यावेळेस मिळतील 4 4 4 चौकार. फुलाल यांचा बॉल खडे खडे मात्र डाऊन दी ग्राउंड खेळून दिला गेला. 4 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. रनसंख्या मात्र या चौकाराच्या मदतीने 15 वर जातीये. राकेश बाविस्कर ज्यारीत्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताय ना, लाजवाब. 6 धावेवर वैयक्तिक पोहोचले. 3 बॉलमध्ये डावखुरे हाताचे खेळाडू. सौरव गांगुलीचा क्लास ज्यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतोय. याही वेळेसचा बॉल. वा भाई वा, काय बॅटिंग होतीये. राकेश बाविस्कर KCL चे जॉली LLB सध्याच्या घडीला मात्र आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवत असताना तुफानी अंदाजात मात्र बॅटिंग केली जाते. नक्कीच जॉली LLB हा मूवी आपण बघितला असेल, बट KCL मध्ये जर कोणी जॉली आहे तर ते राकेश भाऊ आहे. कारण की या पेशाने जर बघितलं तर तसे ॲडव्होकेट आहेत. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅटची कड लागते. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी मात्र तिकडे आपण बघू शकतो. रनसंख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर लागतात आहे. 51 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 79 इथून पुढे मात्र पाहिजे. 79 टू विन इन 51 बॉल्स. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 10च्या खाली. विकेटचा शोध आहे. विकेट पाहिजे. जय शंभू नारायणला जर मॅचमध्ये यायचं असेल तर विकेट इकडे घ्यावी लागेल. इकडे जर विकेट मिळवली तरच काही ना काही कमाल होईल. 9 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 22 धावा स्कोर कार्डवर. 22 फॉर नन. फुलाल यांचा बॉल जमिनीला समांतर समोरच्या दिशेने बॅटचा फेस ओपन करून फक्त टोलावलं बॉलला. तोपर्यंत आपण बघू शकतो 1 धाव पळून काढली आहे. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाईल. तेवीस धावा स्कोर कार्डवर आहेत. 50 बॉल 78 ची गरज. याही वेळेस मागच्या दिशेने हालाकी फिल्डर मात्र तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करताय, बट दरम्यानच्या काळात राकेश बाविस्कर यांच्या बॅटमधनं अजून एक चौकार. थोडासा ओव्हर पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, त्याला देखील मात्र जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ओव्हर दी कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात क्लासिकल फटका. राकेश LLB यांच्या बॅटमधनं चौकार. याही वेळेस फुलाल यांचा बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 18 धावा या षटकात आल्या. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो की झाला पूर्ण, आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण बघू शकतो धावस्वरूपी जर बघितला तर 27. 2 ओव्हर 27 बिनगडी बाद. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर विजयभाऊ साळुंके यांचं मात्र इकडे आगमन आहे, आणि विजयभाऊ साळुंके यांचं मात्र आयोजन समिती यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांच्या अखेरीस 27 धावा स्कोर कार्डवर. सोनवणे वॉरियर्सने टॉस जिंकला. टॉस जिंकून बॅटिंग 56 नॉट आउटची राहील. बॉलिंग आजच्या दिवसातला तो तिसरा सामना राहणार आहे. 48 बॉलमध्ये 74ची इथून पुढे मात्र गरज. 2 ओव्हर 27 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवर किशोर सपकाळे यांना मात्र आता पाचारण केलं जात आहे. चला सामना सुरू ठेवा. चा बॉल याला मात्र केलाय कन्वर्ट, आणि पहिल्याच बॉलवर इकडे मात्र सिक्सर. रन संख्या मात्र इकडे वाढत असताना फुलटॉसला मात्र चांगल्यारीत्या कन्वर्ट केलं. लेग स्टिकच्या दिशेने हाताळण्याचा या चेंडूला प्रयत्न होता, आणि या दिशेने भटकले. तिकडे मात्र सरळ बॅटवरती घेतला बॉल. सरळ मात्र सीमारेषा पार. फुलटॉसवर फुल टोल. मनीष तायडे यांच्या बॅटमधनं अटॅक आणि खेळ
अटॅक 6 30 धावा स्कोर कार्डवर 33. 68ची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. 47 बॉल 68. यावेळेस मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक वेगात पोहोचतात आहे चेंडूवर. एक धाव मात्र मिळून जाईल. एक धाव इकडे मिळून जाईल. चिकी सिंगल तिकडे मात्र चोरला गेला. या एका धावेच्या मदतीने आपण बघू शकतो 34 धावा सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर वाढतात आहे. हलक्या हाताने फक्त टॅप केलं होतं तोपर्यंत धावास्वरूपी एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र चोरत असताना. 46 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 67. राकेश बाविस्कर 7 बॉलमध्ये 17 वर आउट. मनीष 7 बॉलमध्ये 15 वर 34. यावेळेस काय पायावर टाकण्याचा प्रयत्न, त्याला मात्र फ्लिक करून दिलाय. तुफानी हल्ला मैदानाच्या आतमध्ये राकेश LLB यांच्या माध्यमातून सुरू आहे. हा देखील चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर डिपॉझिट केला गेला आहे. कमालीची बॅटिंग. खन्ना फेमिक्सचा बॉल सातत्याने हवाई सफरवर जात असताना इथे देखील 6 धावा जुळतात आहे. 40. याही वेळेस पुढे टाकला. आता मात्र उंची मिळाली आहे आणि तिकडे मात्र झेल होताना पाहायला मिळतोय. राकेश बाविस्कर यांच्या वादळी खेळीचा इकडे मात्र अंत. 40च्या स्कोरवर पहिला धक्का. वकील साहेबांना परतावं लागतंय. यस काय झालंय. फलंदाज मात्र इकडे बाद आहे. 40च्या स्कोरवर परतावं लागलाय. पहिली विकेट पहिला धक्का. रिप्लेमध्ये आपण बघू शकता फुललेंचा बॉल होता त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे मात्र फसले. OUची फलंदाज बाद. चला शेवटचा बॉल 40 वर एक आहे. न्यू बॅटर रितेश. खोलवा टप्प्याचा बॉल डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल आणि तत्पूर्वी जर बघितलं तर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये इकडे पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर 40 रन. 3 ओव्हर 40 रन. 1 गडी बाद. 42 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 61ची गरज आहे. 42 बॉल 61ची गरज आहे. 42-61 हे मात्र मॅचचं सध्याच्या घडीचं आव्हान. 101चा पाठलाग करायचा आहे. हालाकी सुरुवात मिळालेली आहे. इकडे आपण बघू शकतो जय बालाजी या संघाला. तीन ओव्हर 40. 42 बॉल 61ची गरज. खोलवा टप्प्याचा बॉल टाकून तिकडे मात्र मॅच मात्र रोमांच्या दिशेने वळलेली आहे. हालाकी तसं जर बघितलं तर हा चौथा सामना आहे. चौथा षटक आहे माफ करा. दुसरा सामना आजच्या दिवसातील. स्लॅश करण्याचा प्रयत्न आहे. इकडे मात्र काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आहे.
रन संख्या मात्र इकडे सध्याच्या घडीला स्थिर आहे. पिचिंगच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत मागितली गेली आहे. स्पर्धेसाठी आपण बघतोय आज सकाळच्या सत्रात बंगाळी फार्माचे सर्वेसर्वा यतीन भाऊ देखील मात्र इकडे आले आहेत. त्यांचा देखील आम्ही नक्कीच धन्यवाद मानतो. त्यांच्या माध्यमातून नक्कीच खेळाडूंचा स्वागत सत्कार देखील मात्र इकडे केला गेला. त्याचबरोबर जे सकाळच्या सत्रात येऊन त्यांनी मात्र या KCLची जी शोभा वाढवली आहे त्यासाठी आम्ही यतीन भाऊ यांचा देखील आयोजन समितीच्या वतीने धन्यवाद मानतो. काल ऋषी यांच्या माध्यमातून देखील फार जबरदस्त बॅटिंग झाली. सकाळच्या सत्रात जर बघितलं तर सस्त्यात परतले ऋषी. व्हाईट बॉल हा निर्णय आलेला आहे. चला व्हाईट बॉलच्या रूपात इकडे मात्र धाव आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. नक्कीच एकीकडे जर बघितलं तर जय बालाजी संघ आपण बघतोय. राकेशजी LLB यांची विकेट आज मात्र नक्कीच सस्त्यात गेली आहे. बट इतर खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बनवायचं काम करतात आहे. 5 बॉलमध्ये 10 वरती पोहोचलेत रितेश मोरे. दुसरीकडे मनीष तायडे 8 बॉलमध्ये 16 वर नॉट आऊट. 52 वर 1 स्कोर. 49ची गरज अजूनही. ओह यावेळेस काय आपल्याच अंदाजात खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने टाकला होता बॉल. चेंडूच्या गतीचा तिकडे काही अंदाज आला नाही आणि चेंडू मात्र सरळ जाऊन विसावला कीपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 52 वर 1 स्कोर. सध्याच्या घडीला 52 for 1 शेवटचा बॉल. हलक्या हातांनी लाऊड अपील आणि तिकडे मात्र काय पंचांचं बोट जात आहे आकाशाकडे. फलंदाज मात्र इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांचा निर्णय आलाय OUT. फलंदाज बाद आहे. बॅटची कड घेतली. कीपरचा तिकडे मात्र सहारा. सरळ मात्र चेंडू जाऊन विसावला कीपरच्या हातात. उंच विकेट मात्र तिकडे येत असताना 4 ओव्हर 52 रन. 4 ओव्हर 52 2 गडी बाद. 4 ओव्हर 52 सध्याच्या घडीची स्थिती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता आदित्य साळुंके यांना मात्र दाखल केले गेले. दुसरीकडे जर बघितलं तर गौरव कोळी हे मात्र आता आपल्याला गोलंदाजी मार्कवर 2 षटकांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर त्यांना मात्र आता नवीन गोलंदाजीकडे इंट्रोड्यूस केला जातोय. चला सामना मात्र थोडासा लवकर खेळवा. निलेश शंखपाळ ज्यांची मात्र नुकतीच CRPF मध्ये देखील नियुक्ती झाली आहे त्यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. KCL कडनं देखील त्यांच्या ज्या आयुष्यातील पुढील वाटचाली आहे त्यासाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. 52 ओव्हर 2 सध्याच्या घडीची स्थिती आहे. चला वेळ वाचवा. निलेश आपल्याला विनंती आहे मॅच थोडीशी लवकर खेळवायची आहे. निलेश शंखबाळ आलेत गोलंदाजी मार्कवर. 36 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 49 पाहिजेत. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने. मागे मात्र क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगला. एफर्ट्स लाजवाब लगावले गेलेत. एका हाताने तिकडे मात्र चेंडू रोखला गेला. धावस्वरूपी मात्र या 2 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. 54 धावा या 2 धावांच्या मदतीने स्कोर काढावे लागतात. निलेश शंखपाळ यांना मात्र विकेटसाठी जावं लागणार आहे. विकेट गरजेचे आहे सध्या जय शंभू नारायणसाठी. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफचा बॉल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र तिकडे कुठलाच काही खासा झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने आपण बघू शकतो षटक मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. डावाचं हे मात्र 5वं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावर आहे. 34 बॉलमध्ये 47 ही मात्र समीकरण आहे. 34-47.
हलक्या हाताने इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहेत. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल नसणार आहे. एका धावेनिशी मात्र इकडे संतुष्टी मानली गेली आहे. सिंगलच्या मदतीने रन संख्या 55. 55 फॉर 2. 33 बॉलमध्ये 46 हे मात्र इथून पुढचं समीकरण आहे. 33-46. काय होतंय, काय बनतंय, काय बिघडतंय हे मात्र इकडे आपल्याला पाहायचं आहे आज. पंचावन्नवर 2 आहे स्कोर. ओ यावेळेस काय मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र वॅकंट एरिया आहे. रिकाम्या जागा भरा. फिलिंग द ब्लँक्स. चौकार इकडे मात्र स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग. यावेळेसही आपण बघू शकतो थोडासा आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता मागच्या दिशेने, त्याला मात्र भिरकावून लावलं आणि या 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढती आहे. ऋषी देखील म्हणताय हे सेम माझ्यासारखी बॅटिंग करताय, मीही काल रात्री अशीच बॅटिंग केलेली आहे म्हणून. रन संख्या 59, 2 गडी बाद. शेवटचा बॉल इकडे मात्र अजूनही या षटकातील यायचा बाकी. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. आजचा दिवस फार महत्त्वाचा. इथून पुढे 7 सामने नक्कीच मात्र ठरवून जातील. पॉईंट्स टेबलवर काय सिच्युएशन बनती येते. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. 59वर 2 स्कोर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. हो चांगला चेंडू. पेस यावेळेस मात्र हाताळलाय. धावस्वरूपी 1 धाव इकडे मात्र मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 8 धावा निलेश शंकपाळ यांच्या षटकात आल्या. षटक समाप्तीचा इशारा. तब्बल 5 षटकांच्या अखेरेस आपण बघू शकतो 60 वरती 2 जी मात्र स्थिती आहे. 5 ओव्हर 60 रन 2 गडी बाद. टीम जेबी जय बालाजी. पाच ओव्हर 60 2 गडी बाद. फुलाऱ्यांचा बॉल, त्याला मात्र एका हाताने टोलावण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. आदित्य साळुंके यांच्या बॅटमधनं षटकार. 6. रन संख्या मात्र इकडे वाढत असताना 6 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागतात आहे. नो प्लस 6 अशा 7 धावा जोडल्यात. आता मात्र 34ची गरज आहे. फ्री हिटचा कॉल राहील आदित्यसाठी. आतापर्यंत चांगला खेळ केलाय जय बालाजी संघाने. यावेळेसही मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जर बघितला तर मागच्या दिशेने 1 धाव इकडे मिळून जाते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत मात्र इथे 1 धाव येताना पाहायला मिळते. रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 69. ची गरज 28 बॉलमध्ये. रडारच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. हळूहळू जर बघितलं तर आता मॅच वरती पकड बनवतीये टीम जय बालाजी. 28 बॉलमध्ये 31 पाहिजे इथून पुढे.
70 वर 2. स्विंग अँड मिस. हा देखील चेंडू मात्र इकडे आपण बघू शकतो बॉलर टू कीपर जातोय. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क मात्र इथे कुठलाच झाला नाही. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 10 आलेत सागर सपकाळे यांच्या षटकात. यस, रेफरल ॲक्शनच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र ती सरपंचाची दाद मागितली गेली आहे. शहानिशा केली जाईल ॲक्शनच्या रिगार्डमध्ये आणि जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे स्पष्ट केला जाणार आहे. फेअर डिलिव्हरी हा मात्र निर्णय आलाय. सागर सपकाळे, चला मॅच ऑन करा विनंती आहे. बॉलिंग टीम जय शंभू नारायण, मॅच थोडासा लवकर खेळवा बघा. यानंतर देखील अजून बरेच सामने आहेत. हा केवळ दुसरा सामना सुरू आहे. 70 वर 2 स्कोर. 27 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 31 ची गरज. 31 टू विन नाउ इन 27 बॉल्स. यावेळेस मात्र काय हवाई फायर सरळ मैदानाच्या बाहेर. रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल. सरळ मात्र हवाई फायर, हवाई सफर घडवत सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. मागच्या दिशेने षटकारा पाठोपाठ आता मात्र चौकारही जुडेल. मी त्याला नाव नाही ठेवत भाई, तो चांगला. मागच्या दिशेने मात्र इकडे चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढतीये. खासा वेगात मात्र षटकारा पाठोपाठ चौकार. आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर इकडे आता आपण बघतो 80 धावा स्कोर कार्डवर लागला. शेवटचा 1 बॉल यायचा बाकी आहे. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. आता मात्र 21 ची गरज आहे. 21 टू विन नाउ. पारड मात्र इकडे हलकंसं जड जे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे जय बालाजी या संघाचं. एक्क्याऐंशी वर 2 स्कोर. 81 फॉर 2. आवाक्याच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. रन संख्या मात्र वाढणार आहे अवांतरच्या स्वरूपात. धावा स्वरूपी आपण बघतो या एका धावेच्या मदतीने नक्कीच स्कोर कार्डला मात्र चालना मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला होता, चांगल्यारीत्या रीड केला आणि सरळ मात्र चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. ये लगा सिक्सर. षटकार. चांगला फटका, सुंदर टायमिंग आणि सुंदर प्लेसमेंटच्या बळावरती चेंडू मात्र इकडे सीमारेषा गाठताना पाहायला मिळतोय. आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर या फटक्याच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढतीये. अजून एक याही वेळेस हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, बॅक टू बॅक रेनिंग सिक्सेस. षटक मात्र पूर्ण होत आहे. 6 ओव्हर 94. आता मात्र केवळ 7 ची गरज आहे. 7 धावा केवळ आणि केवळ जिंकण्यासाठी पाहिजेत टीम जय बालाजी या संघाला.
चला सामना मात्र इकडे संपलाय. 8 विकेटने मात्र मॅच आपल्या नावावर केली आहे टीम जय बालाजी या संघाला. इकडे मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. जे बी अभिनंदन. आणि पुढचा मॅच मात्र लगेच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. मॅन ऑफ द मॅच